भारतीय कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल आता नवा कर्णधार असणार आहे। ऋषभ पंत याची उपकर्णधार म्हणून निवड झाल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। शुभमन गिल आता नवा कॅप्टन असेल। भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा कर्णधार हा शुभमन गिल असणार आहे, तर ऋषभ पंत याच्याकडे आता उपकर्णधार म्हणून त्याची निवड झाल्याचं बघायला मिळत आहे। भारतीय कसोटी क्रिकेट सामन्यासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। आता नवा कॅप्टन कर्णधार हा शुभमन गिल असणार आहे, तर ऋषभ पंत याची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे। You just have to make those decisions. I mean, Sarfaraz did play the 3 test matches in India. I know he got 100 in the first test, didn't get runs, missed out in Australia. Sometimes those are decisions which the team management takes. It's whether it's fair on somebody or unfair on someone. Those are the choices that you make in the best interest of the team. And at the moment, we felt, Karun obviously he's put heaps of runs over the last couple of seasons. He's played a little bit of Test cricket early in his career. Has played a bit of county cricket. We feel that he's batting well enough. Also with now Virat not there, clearly lacking a little bit of experience in that batting. क्रीडा विश्वातून महत्त्वाची अपडेट। भारतीय कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल आता नवा कर्णधार असणार आहे, तर ऋषभ पंत याची उपकर्णधार म्हणून निवड झाल्याची माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची ही नुकतीच घोषणा झाली, ज्यामध्ये कॅप्टन आता शुभमन गिल असेल, तर कसोटी संघात करुण नायर याची सुद्धा वापसी झाल्याचं बघायला मिळत आहे।